नमस्कार मंडळी. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 1 ते 30 या श्लोकांचे वाचन आणि त्याचा अर्थ हे आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं. आज आपण बघणार आहोत 31व्या श्लोकापासून ते शेवटच्या 47व्या श्लोकापर्यंतचे वाचन आणि अर्थ. अध्याय पहिला, श्लोक 31. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च पश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल असं मला वाटत नाही. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैः जीवितेन वा. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. आम्हाला ज्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. आचार्यः पितरः पुत्रः तथैव च पितामहः मातुलः श्वशुरः पौत्रः शालाः संबंधितः तथा. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नेतू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. एतान्न हन्तुम् इच्छामि नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किं नु मयि कृते. हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? निहत्य धातराष्ट्रान्न का प्रीती साज्यन जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानात् ताईनः. हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार. तस्मान्नहार वयं हंतुं धातराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? यद्यप्यते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयम् अस्माभिः पापाद्मसान्निन् वर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भि जनार्दन. जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न धर्मोऽपि भवत्युत. कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. अधर्माभिवत भवात कृष्ण प्रद्युष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु
वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो. संककरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो यस्यां लुप्तपिंडोदकक्रियाः. वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो, कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. दोषैहि रेतैहि कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म व कुलधर्म उद्ध्वस्त होतात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्य निशुशुरम. हे जनार्दना, ज्यांचा कुलधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनमुदिताः. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो. हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे. यदि माम प्रतिकारं शस्त्रपाणयः धातराष्ट्रा रणे हंत्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. संजय उवाच. एव मुक्तावार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्न मानसः. संजय म्हणाले, रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला. ओम तत्सती ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. ओम हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग नावाचा हा पहिला अध्याय समाप्त झाला. मंडळी, पुढील भागात आपण पहिल्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. नमस्कार.